या सुंदर मंगलमयी अशा तिथीवर हनुमान जयंतीच्या या उत्सवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. येतोय ना आवाज? येतोय. तर सगळे बालगोपाळ मंडळी आणि सर्व वरिष्ठ मंडळी, सर्व माता यांचं स्वागत आहे हनुमान जयंतीच्या या कार्यक्रमामध्ये. तर हा कार्यक्रम विशेष करून प्रभूजींनी करुण अवतार प्रभू बाजीराव प्रभू यांनी खूप छान इथे मंदिरामध्ये आयोजित केलाय. मी त्यांचा धन्यवाद देतो की रामकथा करण्याचा हा प्रसंग किंवा ही संधी मला मिळाली हनुमान जयंतीच्या दिवशी. कालच प्रभूजींचा फोन आला आणि मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो की हनुमान जयंतीच्या या दिवशी आपण श्रीराम कथा करू शकतो. तर श्रीराम कथेचं महत्व एवढं आहे हनुमानजींसाठी की हनुमानजींना प्रसन्न करायचं असेल तर श्रीरामांची कथा करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. एवढंच नाही तर आपण आज इथे मंदिरात जमलोय, हनुमानजींचा जन्मोत्सव आहे. आपण बर्थडे साजरे करतो, बर्थडेला त्या मुलाला आवडतं गिफ्ट देतो. तसं हनुमानजींना काय सर्वात जास्त आवडेल तर ती म्हणजे हरिकथा, श्रीराम कथा, रामायण कथा आणि भगवान श्रीरामांचं नाम संकीर्तन, भजन. हनुमानजी हे भक्तियोगाचे एक महान गुरु आहेत असं पण आपल्याला म्हणता येईल. तर हनुमानजींसाठी त्यांना त्यांच्या जन्म प्रसंगी आपण काय देऊन प्रसन्न करू शकतो तर हरिकथा किंवा श्रीराम कथा. त्यामुळे मी रामायण आणलंय. इतक्या कथा आहेत आपण अगदी मनसोक्त भरपूर कथा करू शकतो. आणि विशेष करून जेव्हा रामायणाचा प्रसंग, रामायणामध्ये सर्वजण रावणाला हरवल्यानंतर भगवान श्रीराम हे पुष्पक विमानाने अयोध्येला जातात. अयोध्येला गेल्यानंतर तिथे श्रीरामांचा राज्याभिषेक वगैरे झाल्यानंतर असं विचारलं जातं की कुणाला काय हवंय, काय वरदान हवंय. तर हनुमानजींना एक वरदान हवं असतं. हनुमानजी सांगतात ते वरदान. आपल्याकडे गीत रामायण ऐकलंय का तुम्ही? गीत रामायण सुधीर फडके यांनी गायलेलं आहे. त्या गीत रामायणामध्ये ग. दि. माडगुळकर यांनी खूप सुंदर रामायणाची, इतकी सुंदर गीत रामायणाची रचना केली आहे. म्हणजे मला तर ते ग. दि. माडगुळकर हे विशेष भगवत कृपा प्राप्त कवी असे वाटतात. तर ग. दि. माडगुळकरांनी हे फार सुंदर शब्दामध्ये, सुंदर गीतांमध्ये रामायण प्रस्तुत केलेले आहे. त्याला गीत रामायण म्हणतात. आणि बाबूजी किंवा सुधीर फडके यांनी खूप सुंदर ते गायलेले आहे, फार भावपूर्ण गायलेले आहे. त्यातलं एक गीत मला यावेळी आठवलं. तर काय हनुमानजी काय वरदान मागतात ते वरदान एका गीताच्या रूपामध्ये त्यांनी प्रस्तुत केले. तर तुम्ही जरूर ऐका हे गीत. मी फक्त आता मला गाता येत नाही म्हणून ते गीत वाचून दाखवतो. तर ते गीत आहे, प्रभो मज एकच वर द्यावा. हनुमानजी एकच वर मागतायत श्रीरामांना. प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा. हे श्रीरामा, तुमच्या चरणाशी माझा निश्चल भाव राहावा. निश्चल म्हणजे न ढळणारा, कधी दुसरा विचार मनात न येणारा भाव. दुसरा भाव कुठला मनामध्ये नाही, फक्त चरणांचा, भगवंतांच्या चरणांचा, त्यांच्या सेवेचा, त्यांच्या नामाचा, त्यांच्या कथेचा भाव. तर कधी न चढावे चंचल हे मन, श्रीरामा या चरणापासून. हे श्रीरामा, मला असा आशीर्वाद द्या, एकच वर द्यावा की माझं मन तुमच्या चरणापासून कधीच विचलित होऊ नये. जोवरी भूवर राम कथा नक तोवर जन्म असावा. आपण हे जाणतो की हनुमानजी हे चिरंजीव आहे. आजही हनुमानजी आहे. आजही ते जेव्हा ही कथा जी आहे, रामकथा, ही खूप पुरातन आहे. पण त्या कथेपासून हनुमानजींचं वास्तव्य अजून सुद्धा या भूमीवर आहे, आजही आहे. आणि जेव्हा 5000 वर्षापूर्वी महाभारत कथा घडली त्यावेळी
भीम जे आहे, ते भीम एका सुगंधी फुलाच्या शोधामध्ये, कमळाच्या शोधामध्ये, जे अलकनंदा नदी जी हिमालयातून वाहते, अलकनंदा नदीमध्ये त्यांना ते फूल वाहत वाहत आलेलं सापडलं आणि ते द्रौपदीला त्यांनी दिलं, प्रेझेंट केलं. तर द्रौपदीला फार आवडलं ते फूल आणि भीम म्हणाले की मी अजून अशी फुलं कुठून येत आहेत मी पाहतो आणि शोधतो. तर हनुमानजी अलकनंदा नदीच्या मागोवा मागोवा घेत 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 जेव्हा पुढे पुढे चालू लागले, तेव्हा हे कमळाचं फूल शोधताना, सुगंधित कमळाचं दैवी फूल, म्हणजे असं फूल पृथ्वी तळावर पूर्वी कधी सापडलं नव्हतं. असं ते फूल शोधत जाता जाता ते एका ठिकाणी आले आणि तिथे एक वृद्ध वानर होतं, आपली शेपटी अशी सोडून झोपलेलं होतं रस्त्यावर. तर ते वृद्ध वानर असं म्हणाले की, जेव्हा भीम म्हणाले की तुम्ही मार्ग सोडा, मला पुढे जाऊ द्या, कारण कुठल्याही जीवाला ओलांडून जायचं नसतं. ओलांडून जाणं म्हणजे त्या जीवाच्या त्या हृदयामध्ये असलेल्या परमात्म्याचा अपमान असतो, अपराध असतो. म्हणून भीमाने सांगितलं की हे माकडा तू बाजूला हो, मला जाऊ दे. तर ते माकड म्हणाले की खूप म्हातारा आहे मी आता, खूप वयोवृद्ध आहे, माझ्यामध्ये काही त्राण नाहीये, त्यामुळे तुम्हीच आता मला माझी शेपटी जी आहे ती बाजूला करा आणि निघून जा. तर ती शेपटी बाजूला करता करता त्या भीमाला घाम फुटला आणि त्याला ते थोडं इंचभर सुद्धा बाजूला करता नाही आलं. नंतर त्यांना कळलं की हे कोणीतरी महान व्यक्ती आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या पुढे शरणागती घेतल्यानंतर हनुमत रूपामध्ये ते भीमासमोर प्रकट झाले. लाखो वर्षापूर्वी रामायण झालेलं आहे, पण 5000 वर्षापूर्वी परत भीमाला हनुमंतांनी दर्शन दिले आणि फार सुंदर वर्णन आहे हनुमंतांचं विशाल काय रूप. त्यावेळी हनुमंताला भीमाने प्रार्थना केली की हे हनुमंता, मला तुमचं ते रामायणातलं रूप पाहायचंय, रामायण काळातलं मूळ रूप पाहायचंय. तेव्हा हनुमंत म्हणाले की मी काळाचा आदर करतो, कालानुरूप मी सुद्धा शरीर बदलतो आणि त्यामुळे या कालाला अनुरूप असं शरीर, त्याच साईजचं शरीर मी धारण केलेलं. तर मी आता जर का ते प्रचंड शरीर धारण केलं तर ते तुझ्या डोळ्यांमध्ये मावणारच नाही, एवढं मोठं. हनुमानजी हे प्रचंड शक्ती सामर्थ्याचे प्रतीक आहे. भगवंतांच्या अचाट बळाची जी सगळी शक्ती आहे ती हनुमत रूपामध्ये रामायणामध्ये भगवंतांनी दाखवली. कदाचित भगवान श्रीरामांनी सुद्धा एवढा पराक्रम दाखवला नाही तेवढा हनुमंतांनी पराक्रम दाखवला. आपण पाहतो की भारतामध्ये श्रीरामांचे भक्त आहेत, पण हनुमंतांचे भक्त त्याच्यापेक्षा जास्त आहेत. तर असं म्हटलं, शास्त्रामध्ये सांगितलंय की मदभक्ता म्हणजे माझ्या भक्तांची उपासना ही माझ्या उपासनेपेक्षा जास्त आहे. तर हनुमंतांची उपासना ही भगवान श्रीरामांच्या उपासनेपासून अभिन्न आहे. त्यामुळे इथे आपण पाहतो की जोवरी भूवर राम कथा न तोवर जन्म असावा. जन्म असावा म्हणजे मी त्याचा बॅकग्राऊंड सांगितलं की हनुमान इतके पुरातन आहेत तरी 5000 वर्षापूर्वी सुद्धा होते आणि आजही आहेत, आणि जोवर रामकथा या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत मी असावा असा वर हनुमंतांनी मागितलंय. त्यामुळे हनुमान जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत हनुमान पृथ्वी तलावर आहे. रामकथा नित वदने गावी, रामकथा या श्रवणी यावी, श्रीरामा मज श्रीरामा विण दुसरा छंद नसावा. किती सुंदर रचना. हे रामा, मला दुसरा कुठला छंद नको, मला फक्त तुमचा छंद हवा. ही खरी शुद्ध भक्ती, अनन्य भक्ती. अनन्य म्हणजे अनन्य, अन्य कोणी दुसरं नाही. हेच इथं म्हणतात, श्रीरामा मज श्रीरामा विण दुसरा छंद नसावा. अनन्य चिंतयंतो माम ये जन परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. हे भगवान श्रीरामांचेच रूप असलेले भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले, अनन्य भक्ती, अनन्य चिंतयंतो माम. माझं चिंतन जो अनन्य करतो, सतत करतो, तेषां नित्याभियुक्तानां, त्या अशा प्रकारे नित्य चिंतन करणाऱ्यांसाठी योगक्षेम वहाम्यहम्, मी त्यांचा योग आणि क्षेम पूर्ण वहन करतो. त्यांना काय कमी आहे
त्याची पूर्तता मी करतो. त्यांच्याकडे जे चांगलं आहे मी त्याचं रक्षण करतो. म्हणजे स्मरण का करायचं भगवंतांचं, भगवान श्रीकृष्णांचं, भगवान रामांचं, आणि हनुमानजी का बरं श्रवणाचं स्मरणाचं वरदान मागतायत? का अनन्य, दुसरं काहीही नको, अन्य काही नको, त्याला अनन्य म्हणतो. अनन्य भक्तीचं वरदान का मागतायत? अनन्य छंद फक्त भगवत भक्तीच असावी असं का म्हणतायत? कारण ते भगवंतांचे शुद्ध भक्त आहे. आणि शुद्ध भक्तीचं वर्णन भगवंतांनी केलंय की आपलं जे चिंतन किंवा आपल्या जे चिंता असतात त्या मला पैसे कुठून मिळतील, मला अन्न पाणी वस्त्र निवारा, माझ्या गरजा कोण पूर्ण करेल, मी जर का काम केलं नाही तर मला कोण सांभाळेल, माझ्या कुटुंबाचं भरण पोषण कोण करेल, या सगळ्या चिंतांनी सामान्य मनुष्य ग्रस्त असतो, नेहमीच त्या चिंतेत असतो. परंतु भगवंत म्हणतात की जो माझं सतत चिंतन करतो, अशा चिंता सोडून देऊन त्याला काय कमी पडतं ते मी त्याला देतो. ही श्रद्धा असणं आवश्यक आहे. तर ही श्रद्धा आपण इथे शिकवू शकतो हनुमंतांकडनं. पावन अपुले चरित्र वीरा, सांगू देत मज देव अप्सरा, श्रवणार्थी प्रभू अमरपणाया, दीनासी द्यावा. दीन भाव, दीन भाव म्हणजे हे भगवंता मी तुमच्या पुढे अतिशय क्षुल्लक आहे, कारुण्य भाव, हे मला करुणा करा माझ्यावर, मी एक पापी आहे, मी एक नीच व्यक्ती आहे, मी तुमची भक्ती कशी करणार? माझ्या मनामध्ये सतत भोग विलास आणि माझ्या इंद्रियांची तृप्ती याच्यापेक्षा दुसरा काही विषयच नसतो. म्हणून भक्त स्वतःला भगवंतांपुढे दीनहीन म्हणून शरणागत होतो. हे दीन वत्सला, हे घनश्यामा, हे भगवंता, माझ्यासारख्या पतित बद्ध जीवाला जो जन्म मृत्यूच्या चक्रात दुःखाच्या फटक्यांमध्ये अडकलेला आहे, कृपया मला आपल्या चरणांची शरणागती द्यावी. आणि यासाठी मी आपल्या कथा या सतत श्रवण करण्यासाठी उत्सुक राहील, आणि अशा कथा श्रवण करण्यासाठी मला अमरपणा द्यावा, असं भगवंतांची भक्त प्रार्थना करतात. मेघासम मी अखंड प्राशीन, असेल तेथून श्रीरामायण. आता उन्हाळा आलाय, कडक ऊन पडायला लागलंय, एवढं भयानक ऊन पडतं, 40, 42, 43, मी 48 डिग्री पण अनुभवले इकडे विदर्भामध्ये. एवढी लाही होते अंगाची. प्रभूजींनी इथं पाणी ठेवलंय, धन्यवाद, पिण्यासाठी. तहान लागते व्यक्तीला, पिऊ का पाणी? आणि जेव्हा उन्हाळा असह्य होऊन व्यक्ती, सृष्टी, भूमी, सगळी चराचर जीव आणि सगळे झाड, वृक्ष, वेली सगळे त्रासून जातात उन्हाने, तेव्हा जेव्हा मेघ येतात, काळे मेघ, तेव्हा एक आल्हाद सर्व जीवांना देतात. आणि कधी एकदा त्या मेघांमधून पाणी पडतं असं सगळेजण त्याची वाट पाहतात. आणि विशेष करून चातक नावाचा एक पक्षी आहे, तो तर अशी पाण्याची वाट बघतो, तो पाणीच पित नाही जोपर्यंत तो पावसाचा थेंब येत नाही, तो पाणी पित नाही, असं जमिनीवरचं पाणी नाही पित. तर हे मेघ जे आहे ते प्रतीक आहे आल्हाद देण्याचं. जीवन आपलं असंच मनुष्य प्राण्याचं त्या उन्हामध्ये तापलेल्या जमिनीसारखं त्रस्त होतं. जन्म मृत्यू जरा व्याधी या अशा फटक्यांनी व्यक्ती बेजार होऊन जातो, आणि त्याला स्वतःच्या शरीरापासून, मनापासून, बुद्धीपासून, स्वतःच्या मिथ्या अहंकारापासून असंख्य वेदनादायक परिस्थिती उत्पन्न होतात. तसंच त्याला त्याच्या घरातले लोक सुद्धा कधी कधी खूप त्रासदायक स्थितीमध्ये ठेवतात. कधी कधी त्याच्या शेजारचे लोक त्याला त्रास देतात, कधी कधी त्याच्या ऑफिस मधले लोक त्याला त्रास देतात, कधी कधी तो ज्यांच्यावर प्रेम करतो ते त्या व्यक्तीला लाथाडतात, कधी कधी प्रेमासाठी शोधत असलेला जीव फार सुकून जातो, म्हातारा होऊन जातो, पण त्याला प्रेम कुठं मिळत नाही. तर अशी ही भौतिक जगाची रचना आहे. त्याला दुःखालय म्हटलंय भगवद्गीतेत. दुःखालयम अशाश्वतम. अशाश्वत म्हणजे इथं काही खरं नाही, कधी कोणाचं काय होईल काही खरं नाही. कोणी कधी मरतं, कोणी कधी दुर्घटनाग्रस्त होतं, अपघातग्रस्त होतं, किंवा एखादा भयानक रोगच पकडतो.
जन्मभर पैशाच्या मागे पळून 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 तोंडाला फेस येईपर्यंत व्यक्ती परिश्रम करतो, आणि शेवटी असं होतं की कधीतरी अचानकच एखादी दुर्घटना होते, एखादा रोग येतो आणि त्या व्यक्तीचं 1-2 महिन्यामध्ये जन्मभराचा कमावलेली कमाई नष्ट होते. ह्याला म्हणायचं अशाश्वत. आणि त्यातून तो व्यक्ती दुःख प्राप्त करतो, भयंकर दुःख प्राप्त करतो. कधी कधी असं म्हणतात, एक एक गाणं आहे ना, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. ते एक धागा सुखाचा 100 धागे, म्हणजे सुख कुठेतरी थोडं बहुत असतं, पण दुःख दुःख असतं. तर हनुमानजी काय म्हणतात, मेघा सममी अखंड प्राचीन असेल तेथून श्रीरामायण, मेघापरी मी शतधारांनी करीन वर्षावा. म्हणजे ज्याप्रमाणे मेघ हे त्या तप्त भूमीवर पडल्यानंतर किंवा तप्त जीवाला त्या मेघातून तो मेघाचा आल्हाद, आता सुद्धा ढग आले की कसं वाटतं उन्हामध्ये, बापरे, किंवा एखादं झाड आलं, झाडाखाली गेला माणूस की तापलेलं डोकं शांत होतं. त्याचप्रमाणे जन्ममृत्यूनी दुःखामध्ये कित्येक योनींमधून भ्रमण, 84 लक्ष मधून योनींमधून भ्रमण करून, कधी स्वर्गात, कधी नरकात, कधी पशुच्या योनीमध्ये, कधी पक्षाच्या योनीमध्ये, कधी झाडाच्या योनीमध्ये, कधी गवताच्या योनीमध्ये, कधी पाल, कधी झुरळ, कधी डुक्कर, कधी कुत्र, कधी मांजर, अशा प्रकारे, आणि कधी माणूस. अशा प्रकारे जीव हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये सुख दुःख, सुख कमी दुःख जास्त अशा स्थितीमध्ये असतो. अशा वेळी हरिकथा जी आहे, रामकथा, ही त्या जीवाच्या जीवनामध्ये अमृताचा शिडकाव करते. त्या सुंदर आल्हाददायक ढगांसारखा गुरु जे आहेत, त्या गुरूंना उपमा दिलेली या ढगांची आणि त्या कृपा वर्षावाची. गुरु अष्टकामध्ये आहे ना प्रभूजी, गुरु अष्टकामध्ये म्हटलेलं आहे ना, घन घन त्वं प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरु श्री चरणारविंद. तर गुरु जे आहेत ती हरिकथा सांगतात, आणि मग सर्व दुःखांचा विनाश करणारी अमृतमयी अशी रामकथा ही किती शीतल आहे याचं वर्णन इथं मेघा सममी अखंड प्राचीन. म्हणजे त्या ढगातला येणारं सुंदर तृप्त करणारं पाणी जसं आहे, तसं मी हरिकथा प्राशन करीन. हरिकथा प्राशन कशी केली जाते, लक्षपूर्वक ऐकून, कान देऊन, कानातून श्रवण करायचं म्हणजे प्राशन आहे. कानातून श्रवण करणं आवश्यक आहे, आणि जो हे हरिकथेचं श्रवण करतो त्याला असा आनंद मिळतो. रामकथेचे चिंतन गायन, ते रामांचे अमूर्त दर्शन. आता श्रीरामांचं दर्शन आपण विग्रह रूपामध्ये करतोय, पण आपल्याला श्रीरामांचं प्रत्यक्ष त्यांच्या नित्य स्वरूपामध्ये दर्शन, जरी भगवंतांचं हे दर्शन अभिन्न आहे, पण जो सामान्य व्यक्ती असतो ते दगडाने बनलेल्या, काष्ठाने बनलेल्या मूर्ती रूपाचं दर्शन करतो, परंतु भक्त जो आहे तो साक्षात भगवंतांचं दर्शन करतो. ज्याप्रमाणे एखाद्या आईला आपल्या मुलापासून विरह झाला, मुलगा समजा गेला कुठं दूरगावी, त्या मुलाचा फोटो बघितल्यानंतर त्या आईच्या डोळ्यातून अश्रू येतात, पण सामान्य व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येत नाही. आईचं इतकं प्रेम असतं मुलावर की त्याचा फोटो बघितल्या घळघळ घळघळ पाणी डोळ्यात नाही आलं. त्या फोटोमध्ये तिला त्या फोटोच्या प्रिंटिंग केलेल्या कलरच्या चित्राचं दर्शन नाही होत, तिला तिच्या मुलाचं दर्शन होत. तिला तो मुलगा समोर दिसतो, त्या मुलाचं नाव घेतल्यानंतर त्या मुलाचं रूप तिला दर्शन होतं तिच्या हृदयामध्ये. त्याचप्रमाणे ब्रह्माजी म्हणतात, प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति यम श्याम सुंदरम अचिंत्यम गुणस्वरूपम गोविंदम आदि पुरुषम तमहं भजामि. ब्रह्माजी, ब्रह्मदेव ज्यांनी रचना केली सगळी, ब्रह्मदेव काय म्हणतात, प्रेमाच्या अंजनाने जेव्हा डोळे भक्ताचे भगवंतांच्या विग्रहांकडे बघतात, तेव्हा हृदयेषु, त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांचं नित्य स्वरूप दर्शन होत. तर प्रेमामुळे, भक्तीमुळे अशा प्रकारे दर्शन होत. ह्या श्रीरामांचं दर्शन जर का करायचं असेल तर कसं करायचं, रामकथेचे चिंतन गायन, ते रामांचे अमूर्त दर्शन. गदी माडगुळकरांचं मला विशेष वाटतं.
काय व्यक्ती असेल तो, त्याला हे सगळे सिद्धांत माहिती आहेत. म्हणून पूर्वीचे जे कथाकार, कवी, गायक हे काय असे आज सारखे ते डिस्को डान्स वाले नव्हते बुद्धिहीन. त्यांना हे सगळे सिद्धांत माहिती आहेत. कौतुक आहे की ते सांगतात रामकथेचे चिंतन गायन ते रामांचे अमृत दर्शन. रामकथेमधून श्रीरामांचं दर्शन खऱ्या अर्थाने होऊ शकतं. तर दर्शन म्हणजे आमचे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज एक गुरु होऊन गेले आमच्या परंपरेमध्ये. ते सांगतात की भगवंतांच्या विग्रहासमोर जाऊन नुसतं उभं राहून डोळ्यांनी नुसतं पाहणे म्हणजे दर्शन नाही. आय एक्सरसाइज म्हणायची ती. म्हणजे डोळ्यांची ती नुसती अशी एक काय हालचाल, उघडझाप किंवा डोळ्यांचा व्यायाम. एक्सरसाइज म्हणजे डोळ्यांचा नुसता व्यायाम, वेगवेगळे रंग असलेले विग्रह बघणे नुसते, ते दर्शन नाही. दर्शन म्हणजे काय? भगवंतांच्या गुणांचं दर्शन, भगवंतांच्या रूपाचं दर्शन, म्हणजे भगवंतांच्या लीलांचं दर्शन. भगवंतांचं दर्शन घेतल्या घेतल्या भगवंतांच्या लीला आठवणे, भगवंतांचं स्मरण होणे, भगवंतांचं नित्य रूप, जे रूप पाहिल्यानंतर दुसरं कुठलंही भौतिक रूप त्या व्यक्तीला आकर्षितच करू शकत नाही, असं दर्शन. असं दर्शन झालेल्या व्यक्तीला सृष्टीमध्ये कुठल्याही प्राण्यामधलं सौंदर्य त्याला सौंदर्य वाटत नाही. कुठलीही सुंदर स्त्री त्याला सुंदर वाटत नाही, कुठलाही सुंदर पुरुष त्याला सुंदर वाटत नाही. जो भगवान श्रीरामांचं खरं रूपाचं दर्शन करतो, तो जोपर्यंत आपल्याला बाह्य आकर्षण आहे मर्त्या अशा शरीराचं, तोपर्यंत आपण दर्शन घेतलेलंच नाही भगवंतांचं. त्यामुळे हे दर्शन घेण्यासाठी आपण उत्सुक पाहिजे. कारण हे भगवंतांचं दर्शन जो करतो तो जन्म मृत्यूच्या चक्रातून, दुःखातून कायमचा सुटतो आणि तो अखंड अशा आनंदाची प्राप्ती करतो. बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा विंदती आत्मनि यत् सुखम स ब्रह्मयोग युक्त आत्मा विंदती सुखम अक्षयम अश्नुते. स ब्रह्मयोग युक्त आत्मा सुखम अक्षयम अश्नुते. म्हणजे जी व्यक्ती बाह्य स्पर्श म्हणजे बाह्य इंद्रियांच्या स्पर्शापासून विरक्त आहे, बाहेर काय चाललंय फार काही त्याचं देणं घेणं नाही, डोळ्यांपुढे काय चाललंय तमाशा या जगामध्ये, त्याच्यामध्ये त्याला काही इंटरेस्ट नाही. हे ह्याच्याकडे असं झालं, त्याच्या घरी तसं झालं, त्या पॉलिटिक्स मध्ये असं झालं, तिथं तसं झालं, असं झालं, ही घटना घडली, ती घटना घडली. त्याला फार हृदयातून त्यात बाह्य स्वरूपाने व्यवहार म्हणून तो असतो तिथे. आणि कोणाचा न करी मी संग जेणे होय भंग माझ्या चित्ता, तुकाराम महाराज म्हणतात की ज्यामुळे माझ्या चित्तामध्ये भगवंताच्या स्मरणामध्ये भंग होईल असा संगच मला नको. आणि कोणाचा न करी मी संग, मला नकोच तो संग. इथं हनुमान काय म्हणतात की मला नित्य तुमचं स्मरण व्हावं, अनन्य स्मरण व्हावं, त्यामुळे मला बाकीचं स्मरणच नको. तर हे बाकीचं स्मरण नको, याला म्हणायचं बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा. बाहेरच्या जगाशी डोळ्यांनी कानांनी काही तिथे लक्षच नाही. तुकाराम महाराज पुढे सांगतात अभंगात की मला ह्या बाह्य जगातल्या गोष्टींशी काहीही, मी तिथे नाहीच, उपस्थितच नाही म्हणतात. त्याप्रमाणे जो खरा अनन्य भक्त असतो त्याचं लक्ष एवढं भगवंतांच्या चरित्रावर, गायनावर, कथेमध्ये असतं की तो इतर सगळं विसरून जातो. आता आपण रामकथा करतोय तर इथे पूर्ण रामकथेकडे लक्षपूर्वक ऐकणे ही अनन्य भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे. ह्या वरदानाचं कोण हे वरदान मागतंय? हनुमान मागतायत. हनुमानांना हे वरदान पाहिजे. रामकथेचे चिंतन गायन ते रामांचे अमूर्त दर्शन इच्छा माया दासा ते रघुकुल दीप दिसावा. म्हणजे मला सतत तुम्हीच दिसावे, कोणी दिसूच नाही दुसरं. जोवरी हे जग, जोवरी भाषण, जोपर्यंत हे जग आहे, जोपर्यंत व्यक्तीमध्ये भाषण होतं, संभाषण म्हणजे बोलणे होतं, जोपर्यंत लोकांना बोलता येते, तोवरी नूतन नित रामायण सप्तस्वरांनी रामकथेचा स्वाद मला द्यावा. म्हणजे ह्याचं गायन मला ऐकायचं, मला दुसरं गाणं ऐकायचं नाही सप्तस्वरांमध्ये, मला रामाचंच गाणं ऐकायचंय, मला दुसरं पिक्चरचं गाणं घेणं नको. ह्याला म्हणायचे अनन्य भक्ती, त्याचा स्वाद मला द्यावा. असंख्य वदने असंख्य भाषा, काय सुंदर आहे. असंख्य, जितक्या ठिकाणी जे मुख, वदन म्हणजे मुख, तोंड, ज्या मुखातून हरिकथा रामकथा श्रवण करता येईल त्या मुखासमोर मला नेऊन बसवावं. असंख्य वदने असंख्य भाषा. आज आपण मराठी भाषेत बोलतोय,
कुठे आज कुठल्या मंदिरात तेलुगू, तमिळ, कन्नड, इंग्लिश, हिंदी, सगळ्या भाषांमध्ये रामकथा चालू असेल कुठे कुठे आज. तर ते मागतायत की असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा, श्रीरामांचा चरित्र गौरव त्यांनी सांगावा. मला असं वरदान द्या, काही भाषा असू दे, कुठेही असू दे, मला ती रामकथा ऐकायची, मला ती द्यावी. असंख्य भाषा, असंख्य वदने, असंख्य भाषांमधून मला ऐकायची, असंख्य मुखांमधून मला ऐकायची. आता कथा करणारा जो कथाकार असतो, कथावाचक असतो, तो आपल्या 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 त्याला काय म्हणायचं आपण, रिअलायझेशनला काय म्हणतो आपण, दृष्टांत, आपापल्या दृष्टांतातून तो कथा सांगतो. तर रामांचं दर्शन मला असं असंख्य दृष्टांतातून करायचंय, असंख्य प्रकारे रामांचं गुणगान असंख्य भाषांमधून मला ऐकायचंय. सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी. मी अतिशय सूक्ष्म शरीर धारण करून अवनी म्हणजे धरतीवर, भूमीवर, पृथ्वीवर आणि पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वत्र, गगनी म्हणजे पूर्ण आकाशामध्ये सर्वत्र भ्रमण करीन. स्थली स्थली पण रामकथेचा लाभ मला व्हावा. मला प्रत्येक ठिकाणी रामकथेचा लाभ व्हावा. म्हणून असं म्हटलं जातं, जिथे रामकथा आहे, रामायण आहे, तिथे हनुमान आहे. म्हणजे आज आपली रामकथा जी आहे, रामायण जी आहे, इथे प्रभूजींनी अरेंज केलंय. ही सर्वात मोठी गोष्ट आहे की जर का हनुमंतांची इथे उपस्थिती पाहिजे असेल, आपल्याला हनुमंतांना प्रसन्न करायचं असेल, तर आपण रामकथा ऐकावी, जेणेकरून हनुमंत प्रसन्न होतात. कारण रामकथेला हनुमान उपस्थित असतातच. त्यामुळे कुठली भाषा असू दे, आपण असं म्हणायची गरज नाही, अरे मराठी कुठं, हनुमान तर संस्कृत मध्ये बोलतात. असं नाही, रामकथा जिथे असेल तिथे हनुमंत असतात. त्यामुळे इथे प्रत्यक्ष हनुमंतांचं वास्तव्य आहे. कारण इथे भगवान श्रीरामांची मूर्ती आहे, भगवान श्रीरामांचे विग्रह आहे, इथे भगवान श्रीराम उपस्थित आहेत, तिथे हनुमान उपस्थित असणारच. त्यामुळे या श्रद्धेने आपण हनुमानांची, रामायणाची कथा ऐकायला पाहिजे. तर आपण राम कथा कुठून सुरू करावी आणि कुठं संपवावी असं आहे. म्हणजे इतकी अनंत आहे कथा की कुठे सुरू करावी आणि कुठं संपवावी. मी दोन्ही पुस्तकं घेऊन आलोय पण यातली कुठली कथा सांगावी मला पण काही कळत नाही. इतक्या सुंदर सुंदर कथा आहेत रामायणाच्या. तसं पाहायला गेलं तर रामायणाचं कथानक सर्व भारतीयांना मला वाटतंय की माहिती असायला पाहिजे, असावं. की नेमकी कथा काय, गोष्ट काय, गोष्ट म्हणून तरी माहिती पाहिजे. पण त्यातले सिद्धांत काय आहेत हे जाणून घेण्यासाठी रामायणाची कथा ही अधिकृत स्त्रोताकडून, अधिकृत गुरु शिष्य परंपरेमध्ये एकदम लक्षपूर्वक श्रवण केली पाहिजे. अशी जर का कथा आपण श्रवण केली तर हृदयामधले आपले सगळे अनर्थ नष्ट होतात. अनर्थ काय असतात हृदयामध्ये? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे अनर्थ जे आहेत, हे अनर्थ आपल्याला भगवत भक्तीपासून दूर नेतात. या अनर्थांमुळे आपण ऐकूनही न ऐकल्यासारखं होतं. यामुळे आपण भगवंतांच्या जवळ जाऊ शकत नाही. हे आपल्याला भगवंतांच्या मध्ये आपल्यामधला पडदा आहे. हा जो भ्रम आहे, मी हे शरीर आहे आणि या शरीराचा जन्म जेव्हा झाला तेव्हा माझा जन्म झाला आणि या शरीरासोबतच माझा मृत्यू होईल, हा भ्रम आहे. आपण कोण आहोत? आपण या शरीरात राहणारे आत्मे आहोत. आपलं हे शरीर हे आपल्या आई वडिलांकडनं आपल्याला मिळाले, पण आपला आत्मा, आपण आत्मा म्हणून भगवंतांचे अंश आहोत. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातना मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. भगवंत म्हणतात भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात की हे सर्व जीव म्हणजे आपण सर्वजण हे भगवंतांचे नित्य अंश आहोत. नित्य म्हणजे नियमित, नेहमीच. असं नाही की आज मी अंश नाही राहिलो, अंश नेहमीच आहोत आपण. परंतु आपण हे विसरून जातो की मी भगवंतांचा अंश आहे. आणि त्यामुळे भगवंतांचा अंश हा, जसे भगवंत जन्म मृत्यूच्या पलीकडे आहेत, त्यांना कुठलंही दुःख नाही. ते अशा जगामध्ये राहतात जिथे जन्म मृत्यू जरा व्याधी आदी दुःख नाही आहेत, आदी व्याधी नाही आहेत, मनाचे शरीराचे दुःख नाही आहेत तिथे, किंवा इतरांनी दिलेले दुःख नाही आहेत. ही सगळी दुःख आपल्यावर कशामुळे ते भगवंत सांगतात, प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे या प्रकृतीमध्ये अतिशय घोर दुःख भोगतायत.
माझे अंश आहेत पण अतिशय घोर घोर दुःख भोगतायत. परंतु जी व्यक्ती स्वतःला आत्मा म्हणून साक्षात्कार करून घेते आणि भगवंतांचा अंश म्हणून आत्मस्वरूपामध्ये भक्ती करते भगवंतांची, ती व्यक्ती जन्म मृत्यू जरा व्याधीच्या कचाट्यातून सुटते, सर्व दुःखातून मुक्त होते. तर ही जी रामकथा आहे ही आपल्याला या जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त करते, असं वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकीजी लिहितात की ही रामकथा इतकी अद्भुत आहे. आपण जर का उघडून सुरूच करू आपण पुस्तक, तर इथे म्हटलेलं आहे, रामायणम नाम परंतु काव्यम सुपुण्यदम वै शृणु द्विजेंद्राः यस्मिन् श्रुते जन्म जरादि नाशो भवत्य दोषः स नरोच्युतः स्यात् नरः अच्युतः स्यात्. किती अद्भुत आहे, नरः अच्युतः स्यात्. अच्युत कोणाचं नाव आहे? भगवान कृष्णांचं. तर नरः म्हणजे आपल्यासारखा सामान्य व्यक्ती देखील अच्युतः स्यात् म्हणजे भगवान श्रीरामांसारखा, भगवान श्रीकृष्णांसारखा नित्य पुरुष होतो, नित्य होतो. म्हणजे तो परत च्युत म्हणजे पडणे खाली. कुठे पडलोय आपण? जन्म मृत्यूच्या सागरात पडलोय. अच्युत म्हणजे जो कधीच जन्म मृत्यूच्या सागरात पडत नाही, भगवान. आपण सुद्धा अच्युत तत्व म्हणजे आपण सुद्धा जन्म मृत्यूच्या चक्रातून परत आपल्या भगवत धामात जाऊ शकतो. हे द्विजेंद्रगण, आपण रामायण नामक हे परमपुण्यदायक उत्तम काव्य श्रवण करा, जेणेकरून ज्याला ऐकल्यानंतर, ज्याचं श्रवण केल्यानंतर जन्म जरा म्हणजे वृद्धापकाळ आणि मृत्यू यांचा भयाचा नाश होतो आणि श्रवण करणारा मनुष्य पापांच्या सर्व दोषांपासून रहित होऊन अच्युत स्वरूप होऊन जातो. तर हे रामायणाचं श्रुतिफल आहे. रामायण काव्य अत्यंत उत्तम, वर्णीय आणि मनोवांछित वर देणार आहे. आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती रामायण पूर्ण करू शकतं आणि समस्त जगताचा या समस्त जगताला शीघ्र लवकरच संसार सागरातून पार करतं. या आदि काव्याला ऐकल्यानंतर मनुष्य श्री रामचंद्रांच्या परमपदाला प्राप्त करतो. त्यामुळे रामकथा ही नित्य श्रवण करावी असं वर साक्षात हनुमानजी पण मागतायत. तर आपण पाहतो रामायण ही कथा, तसं पाहायला गेलं तर काय, भगवान श्रीरामांची कथा ही कधी होऊन गेलेली आहे आपल्याला माहितीये का? मी म्हणत होतो किती. तर ही कथा अतिशय पुरातन आहे. इथे श्रीमद भागवताचा एक श्लोक मी सांगू इच्छितो. श्रीमद भागवतात सांगितले, त्रेतायाम वर्तमानायाम कालः कृत समो भवत रामे राजनी धर्मज्ञे सर्वभूत सुखावहे. भगवान रामचंद्र कधी होऊन गेले? हनुमानजी कधी होऊन गेले? भगवान रामचंद्र त्रेतायुगात राजा झाले, परंतु त्यांच्या चांगल्या शासनामुळे ते युग सत्ययुगासारखे होते. प्रत्येक जण धार्मिक आणि पूर्णपणे आनंदी होता. तर असं सांगितलेलं आहे की कधी झाले? त्रेतायुगामध्ये. त्रेतायुग कधी झालं? आता काय कुठलं युग चालू आहे? कलियुग. कलियुग चालू होऊन किती वर्ष झाले? 5000 वर्ष झाले. कलियुग किती मोठा आहे? 4,32,000 वर्ष. विचार करू शकतो आपण, 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. 4,32,000 गुणिले 2 किती होतं? कोणी सांगू शकतं का? 8,64,000. हे किती आहे? हे द्वापार युग. आणि भगवान श्रीराम कधी होऊन गेले? त्रेतायुगात. तिप्पट. 4,32,000 गुणिले 3 म्हणजे किती झाले? 12,96,000 वर्ष. 12,96,000 वर्ष अधिक 8,64,000 वर्ष म्हणजे जवळपास 21-22 लाख वर्ष. 21-22 लाख वर्षापूर्वी त्रेतायुग होतं. त्यावेळी भगवान श्रीरामांचा अवतार होतो. तरी पण आज आपण श्रीराम हे नाव ऐकतो, श्रीरामांची कथा ऐकतो, एवढ्या लाखो वर्षानंतर आहे. आपण ही म्हण ऐकली असेल, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरावं पण आपली कीर्ती राहावी. तर ही कीर्ती कशी खरी राहू शकते? आता आपल्याला जर का विचारलं तुमच्या वडिलांचं नाव काय, सांगू शकतो आपण. तुमच्या आजोबांचं नाव काय,
सांगू शकतो. पणजोबाचं नाव काय? कदाचित सांगू शकतो काही जण. खापर पणजोबाचं नाव काय? माहित नाही. त्यांच्या वडिलांचं खापर पणजोबाच्या त्यांच्या आजोबाचं म्हणलं तर संपलंच. तसं पाहायला गेलं तर आपण काय 100 वर्ष, फार तर 110 वर्ष, 120 वर्ष जगले असतील तर. पण किती वर्षापूर्वीचं आपल्याला माहित नाही. 500, 600, 700 वर्षापूर्वीचा आपलेच कोण पूर्वज आहे आपल्याला माहिती नाही. त्यांची कीर्ती टिकली का? मोठमोठे राजे होऊन गेले, मोठमोठे पॉलिटिशियन होऊन गेले, मोठमोठे चित्रकार होऊन गेले, गायक होऊन गेले, त्यांची कीर्ती काही वर्षांनी नष्ट होते. परंतु भगवान रामांची आणि हनुमानासारख्या शुद्ध भक्ताची कीर्ती कधीच नष्ट होत नाही. कारण ते भगवत तत्व आहे. भगवंत साक्षात जन्ममृत्यूच्या पलीकडे असलेले, साक्षात यमराजाच्या म्हणजे मृत्यू देवतेच्याही कार्यक्षेत्राच्या पलीकडे असलेल्या जगात, वैकुंठ लोकात राहणारे व्यक्ती आहेत. वैकुंठामध्ये कुठेही जन्म मृत्यू जरा व्याधी नाहीये. आहे का? वैकुंठ ह्याचा अर्थ विगतः कुंठ, म्हणजे जिथे चिंता नाही, जिथे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख नाही. आपण हे ऐकलेले संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. म्हणजे वैकुंठाला गेले म्हणजे काय? जिथे दुःख नाही, जिथे जन्म मृत्यू नाही, अशा ठिकाणी गेले. त्याला कसं आपण प्राप्त करू शकतो? माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गता. मनुष्य जीवन कशासाठी मिळालंय? आपण मनुष्य म्हणून काय करू शकतो? मी आता एक कम्प्युटर इंजिनियर आहे. तुम्हाला किती जणांना माहिती होतं कम्प्युटर इंजिनियर? कुठे आहे माझी कीर्ती? आहे का फार कुठे? आणि जगभर कीर्ती झाली समजा तरी लोक एक दिवस म्हणतील, 2 दिवस म्हणतील, 3 दिवस म्हणतील, पुन्हा विसरून जातील. ते गाणं आहे ना, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. म्हणजे जन पळभर म्हणतील म्हणजे काही काळ लोक नाव घेतील, बाबा चांगला होता, असं माझी अशी काळजी घेतली, मला असं दुःखाच्या वेळी खांदा दिला, मला काहीतरी म्हणतील, असं मला मदत केली. हो, पण किती लोक जाणतात आणि किती काळ जाणतात? जन पळभर म्हणतील हाय हाय. हे आपण जे काही प्राप्त करतो जीवनामध्ये, ते नश्वर प्राप्त करतो का नित्य प्राप्त करतो, हे समजून घेण्याची शक्ती मनुष्यामध्ये. आता जर का इथं एखादी मुंगी फिरत असेल, एखादं झुरळ फिरत असेल, एखादी पाल फिरत असेल, एखादं कुत्रे जात असेल, एखादं कुठलं तर प्राणी इथं येऊन, मांजर बिंजर इथं येऊन बसली, तिला काय डोंबलं कळणार आहे यातलं आपण काय बोलतोय? नाही कळणार. कारण मनुष्यालाच ही शक्ती दिलेली आहे. पण मनुष्याने जर काही शक्ती वापरली नाही, फक्त तो इतर प्राण्यांसारखा आहार निद्रा भय मैथुन याच्यामध्ये राहिला. आहार निद्रा भय मैथुनमचे सामान्य मेतद पशुभिर्न राहणार, धर्मो ही तेषाम अधिको विशेषो धर्मेन हीनः पशुभी समान. म्हणजे आहार घेणे, झोप घेणे आणि भय, वेगवेगळ्या भयापासून रक्षण करणे स्वतःच, आणि मैथुन म्हणजे स्त्रीसोबत पुरुषांनी किंवा पुरुषासोबत स्त्रीनी उपभोग घेणे, किंवा कुठल्याही शारीरिक स्तरावरचा इंद्रियांचा उपभोग घेणे, आनंद घेणे, हे तर मनुष्य आणि प्राण्यांमध्ये सेम आहे. सामान्य मेतद पशुभिर्न राहणार, धर्मो ही तेषाम अधिको विशेषो. धर्मच त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची. वेगळा फरक काय? तर धर्म जाणून घेण्याची शक्ती, हा फरक आहे. धर्मेन हीनः पशुभी समान. धर्म नाही तर पशुच आहे. मग भगवंत म्हणतात की पशुसारखं मरू नये, मनुष्याने पशुसारखं मरू नये. मनुष्याने काय करावं? सतत भगवत स्मरण, भगवत चिंतन करून भगवत धामात जावं. कारण आपण ज्याचं चिंतन करतो आपल्याला ते रूप प्राप्त होतं. यम यम वापी स्मरण भावम त्यजति अंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. हा नियम सृष्टीचा भगवंतांनी सांगितलाय की जे जे स्मरण आपण जन्मभर करत राहतो, तो स्मरण भाव आपल्याला मृत्यूच्या वेळी प्राप्त होतो. म्हणून बघा, मृत्यूच्या वेळी व्यक्ती तुम्ही पाहिला असेल, मृत्यू प्राप्त करणारा मृत्यूशय्येवर मरणासन्न अवस्थेत, मरणातूर, मरण काळामध्ये व्यक्तीला पहा,
जोपर्यंत त्याची वाणी चालत राहते त्याला बाकी काही कळत नाही, पण तो काहीतरी बडबड करायला लागतो. तो अशी नावं घ्यायला लागतो की ते जी कधी त्याने कुणी ऐकले नाही त्याच्या बरोबरच्या, पण त्याच्या स्मरणामध्ये कुठून तरी उद्भवतात. तर जीवनभर व्यक्ती ज्या गोष्टीचं स्मरण करतो आणि ज्या व्यक्तीवर वस्तूवर प्रेम करतो, मरण समयी त्याला तीच व्यक्ती किंवा तीच वस्तू आठवायला लागते. एखाद्याच्या घरात एखादं कुत्रं पाळलं असेल आणि त्यांनी सगळा आपला जीव कुत्र्यावर वाळून टाकला असेल तर त्याला मृत्यूसमयी कुत्र्याचं स्मरण होतं. एखाद्याने आपल्या मुलावर प्रेम केलं असेल तो मुलाचं नाव घेत मरतो. एखाद्याने पत्नीचं स्मरण केलं असेल तो पत्नीचं नाव घेत मरतो. एखाद्याने पतीचं स्मरण केलं असेल तर ती पतिव्रता स्त्री पुण्यामुळे तिच्या पातिव्रत्य पुण्यामुळे पतीचं स्मरण करून स्वर्ग लोकाला प्राप्त करू शकते. परंतु पतिव्रता किंवा धर्मनिष्ठ असं जर का व्यक्ती नसेल, धर्माशी त्याचा काही संबंध नसेल, तो कुत्र्या मांजरासारखा मरतो आणि कुत्र्या मांजराप्रमाणेच त्याला पुढचा देह मिळतो, कारण त्याची चेतना ही उच्च तत्वामध्ये नाहीये. त्यामुळे स्मरण भाव याला महत्व आहे. आपण काय स्मरण करतो? यम यम वापी स्मरण भाव त्यजती अंते कलेवरम. अंते म्हणजे मरणासन्न अवस्थेत. ज्यावेळी व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असतो मृत्यूशय्येवर, त्यावेळी तो आपलं शरीर सोडताना जो स्मरण भाव ठेवतो, तम तमैवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. पुढचा जन्म त्याला त्याच भावनेमध्ये मिळतो. त्यामुळे आपण कुणाचं स्मरण करावं जन्मभर हे शिकलं पाहिजे. ही शक्ती आपल्याकडे आहे, आपण कुणाचं स्मरण करू शकतो. आपण कुणाचं स्मरण करतो? स्वाभाविक आपण ज्याच्यावर प्रेम करतो आपण त्याचं नित्य स्मरण करतो. थोडा वेळ हृदयामध्ये जाऊन आपल्या शांत डोळे मिटून विचार केला की मला सर्वात जास्त मी कुणाची आठवण करतो, मला काय सतत लक्षात राहतं, काय सतत माझ्या डोक्यात असतं. तर सामान्य व्यक्ती जो पशुसम जीवन जगतो त्याला फक्त काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यावर आधारित वस्तू आणि व्यक्तींचं दर्शन आपल्या स्मरणात होतं. समजतंय ना काय म्हणतोय? कामुक व्यक्तीला एखाद्या स्त्रीकडे बघत राहायची सवय असते. कामुक व्यक्ती स्त्रीचं स्मरण जन्मभर करत राहतो. लोभी व्यक्ती धनाचं स्मरण जन्मभर करत राहतो. इदम अद्य मया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम इदम अस्ति इदम अपि ह्येनं भविष्यति पुनर्धनम. लोभी व्यक्ती काय विचार करतो? माझ्याकडे आता इतकं धन मी कमावलेलं आहे, आता माझ्या सगळ्या स्कीमनी पुढे माझं धन अशा प्रकारे मी वाढवेन. इदम अद्य मया लब्धम म्हणजे आतापर्यंत माझा लाभ एवढा झालेला आहे. इमं प्राप्स्ये मनोरथम अशा प्रकारे मी वेगवेगळ्या स्कीम मधून माझं मनोरथ पूर्णपणे प्राप्त करणार. इदम अस्ति आता माझ्याकडे एवढं आहे. इदम अपि ह्येनं याच्या पुढे एवढं होणार आहे. भविष्यति पुनर्धनम भविष्यामध्ये मी एवढ्या मोठ्या धनाचा मालक होणार. हे स्मरण कुणाचं असतं? लोभी व्यक्तीचं असतं. क्रोधी व्यक्तीच्या स्मरणामध्ये अरे ह्यानी माझं असं केलं मी त्याचा बदलाच घेतो असं असतं. क्रोधी व्यक्ती सतत हा व्यक्ती मला माझ्या मार्गातून काढायचा आहे, ह्या व्यक्तीला संपवल्याशिवाय माझं काही चांगलं होणार नाही, ह्या व्यक्तीने मध्ये पचकला म्हणून माझं सगळं नुकसान झालं, हे त्याचं स्मरण चालू असतं. मोहित व्यक्ती काय? मी हे शरीर आहे आणि या शरीराच्या संदर्भात जे काही ते माझं आहे, सर्व जग हे माझ्या सुखासाठी आहे, म्हणून हा व्यक्ती हे माझ्या सुखासाठी राबले पाहिजेत. ह्यानी जर का माझ्या सुखाविरुद्ध काही केलं तर मी ह्याला ओरडणार, रागवणार, चिडणार, मारणार. हा जर का माझ्या मार्गामध्ये अडथळा होत असेल माझ्या गोष्टी प्राप्त करण्यात तर ह्याच्याशी मी संबंध तोडणार. हे स्मरण चालू असतं सामान्य व्यक्तीचं, आहे की नाही? काम, क्रोध, लोभ, मोह, मद. मद म्हणजे उन्मत्त होणे, माजल्यासारखं करणे. खूप पैसा कमावला की व्यक्ती माजल्यासारखा करतो. कोण देव? कुठला देव? कोण राम? कोण पाहिलाय? दाखवा मला, उभा करा माझ्या समोर तर मी म्हणेन की खरंच राम आहे. त्याची श्रद्धा नसते. एवढे असंख्य संत, एवढ्या गुरु शिष्य परंपरा, एवढी मंदिरं, एवढे लोकांचे वेगवेगळे अनुभव, ज्या डोक्यातून बुद्धीने आपण विचार करतो ती बुद्धी याचा उगमस्थान काय असंच होणार आहे. कोणीतरी असेल त्याची रचना करणारा, कोणीतरी असेल ज्यांनी जीवनाचे नियम बनवलेले, कोणीतरी असेल जो शक्ती देतो आपल्याला, कोणीतरी असेल जो आपल्याला पाणी देतो, कोणीतरी असेल त्या पाण्याची चव आहे. रसोहम अपसु कौंतेय भगवंत म्हणतात.
जेव्हा अर्जुन म्हणतात की मी तुमचं दर्शन कसं करू शकतो, तेव्हा भगवंत म्हणतात की मी तुला सांगतो की कुठल्या कुठल्या रूपामध्ये तू मला पाहू शकतो. त्यामध्ये भगवंत म्हणतात रसोहम अप्सु कौंतेय, पाण्याची चव मी आहे. तर बुद्धिमान व्यक्ती जाणतो की भगवंत आहेत म्हणून ही रचना आहे. कुठलीही रचना कोणीतरी त्याच्या मागे असल्याशिवाय होत नाही. आपण हे कुर्ता घातलाय, शर्ट घातलाय, हे शर्टाचं कोणीतरी शिवलेला शर्ट हे कापड येण्यासाठी अस्तित्वात. कापसाची लागवड एका शेतकऱ्यांनी केली. तो कापूस घेऊन तो पिंजायचा कसा, त्याच्यापासून दोरा काढायचा कसा, याची कुठली तरी इंडस्ट्री आहे. त्याला बटन, प्लॅस्टिकचे बटन लावण्यासाठी कुठली तरी इंडस्ट्री आहे. क्रिएशन मीन्स क्रिएटर, डिझायनर मीन्स डिझायनर, डिझाईन मीन्स डिझायनर, लॉ मीन्स लॉ मेकर. म्हणजे काय, जिथे कुठे रचना आहे तिथे रचनाकार आहे. आता आपण इथे समजा एखादं प्लॅस्टिकचं फूल आणलं, समजा प्लॅस्टिकचं फूल बघून खूप सुंदर केलं असेल, आपण म्हणाल काय सुंदर बनवलंय, कोणी बनवलंय? तसं आपण जेव्हा हे जीवन जगतो, एवढे चांगले अनुभव आपण घेतो, एवढ्या चांगल्या शक्ती आपल्याला भगवंतांनी दिल्या आहेत, कोणीतरी असल्याशिवाय होणार आहे काही. त्यामुळे भ्रमामध्ये पडत नाही. जो बुद्धिमान व्यक्ती आहे ना, तो भ्रमात पडत नाही, त्याची श्रद्धा असते, म्हणून तो मोहात पडत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. मद म्हणजे उन्मत्त होणे. कोण भगवान नाही रे, दारू प्या, मांस मटण खा, काय करायचं ते करा, लुबाडा दुसऱ्यांना, पैसे कुठून पाहिजे तिथे मिळवता येतील तिकडून येन केन प्रकारे चोरी करा, काही करा, पण मिळवा. भरपूर पैसा कमवा, भरपूर मजा करा, दारू डोसा, रात्री दारू दिवसून पडा, कुठल्याही स्त्रीचा उपभोग करा, जग आपल्या आनंदासाठी आनंदी राहा, असा विचार म्हणजे काय? मोह, मद, मोहातून तयार झालेला उन्मत्तपणा. कुठलेही नियम न पाळणे. भगवंत आहेत, बघतायत, आपले हृदयस्थ परमात्मा, उपद्रष्टा अनुमंता म्हटले त्याला. उपद्रष्टा म्हणजे पाहणारे, सतत पाहणारे. आपल्या हृदयामध्येच ती व्यक्ती बसलेली आहे जी आपले सतत, आपण काय करतो, काय शरीराने करतो, काय मनाने करतो, काय बुद्धीने करतो, काय आपल्या डोक्यात चाललंय, सगळं पाहू शकते अशी व्यक्ती आपल्या हृदयातच बसली, त्याला परमात्मा म्हणतात. ते परमात्मा साक्षात श्रीराम आहेत. श्रीराम आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत. श्रीकृष्ण, श्रीराम हे सगळ्यांच्या हृदयात. त्या श्रीरामांशी आपला नित्य संबंध परत प्रस्थापित करणे हे मनुष्याचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य मनुष्य भक्तियोगाने साध्य करू शकतो. आणि हनुमानजी आपल्याला शिकवतात की ही भक्ती कशी करावी, अनन्य भक्ती कशी करावी. अनन्य भक्ताला काय हवं असतं, आता आपण पाहिलं. अनन्य भक्ताला सतत रामकथा हवी असते. तर ही रामकथा इतकी का चिरंतन काळ टिकली आहे? कारण त्याची व्हॅल्यू आहे. आपली कथा कोणी, जन्मकथा कोणी ऐकली तर त्याचा जन्म मृत्यूतून उद्धार होणार नाही, परंतु रामकथा ऐकली तर जन्म मृत्यूतून उद्धार होतो. म्हणून रामकथा ही नित्य आहे. म्हणून रामकथा ही नित्य श्रवण करण्यास योग्य आहे. आपण एखाद्या पॉलिटिशियनची कथा ऐकतो, आपण एखाद्या स्पोर्ट्समॅनची कथा ऐकतो, एखादा बॉलिवूड हिरोची कथा ऐकतो, पण या सर्व कथा आपल्या स्मरणामध्ये असतील तर आपण नरकच गाठू. स्वर्ग किंवा भगवत धाम गाठणं या कथातून शक्य नाही. म्हणून काही वर्षांनंतर, म्हणजे आता आपल्या पिढीने जे हिरो हिरोईन पाहिले असतील, ते हिरोईन या पिढीला माहिती पण नाही. पुढच्या 2 पिढ्यांनी तर त्यांचं नामोनिशाण नसेल. चित्र तर सोडाच, कोणी त्यांना विचारणार पण नाही, त्यांची कथा कोण ऐकणार, वाचणार पण नाही. त्या कथा ऐकून वाचून कोणाला काही मिळणार पण नाही. परंतु भगवान रामांची कथा ही इतकी चिरंतन आहे, इतक्या लाखो वर्षापासून चालत आलेली आहे. याचं मूळ कारण हे आहे की ही कथा व्हॅल्युएबल, म्हणजे ही कथा जन्म मृत्यूतून आपल्याला बाहेर काढणारी, सर्व दुःखातून बाहेर काढणारी, सर्व दुःख विनाशन. हृदयंतस्थो ही अभद्राणी विधुनोती सुरक्षता. जे संत लोक तुमच्यासारखे हे श्रवण प्रिय असतात, कथा श्रवण करतात, त्यांच्या हृदयामध्ये असलेले सर्व शत्रू ही कथा पूर्णपणे मारून टाकते. रामांनी 14 सहस्त्र राक्षसांचा वध काही प्रहरांमध्ये केला, 2 काय म्हणतात त्याला मुहूर्तामध्ये केला.
14 सहस्त्र राक्षस. शूर्पणखा जेव्हा जाते रावणाकडे, वर्णन करते की असा अद्भुत मानव मी पाहिला की विद्युल्लता जशी चालते तसे त्याचे बाण चालतात. 14 सहस्त्र, 14,000 राक्षसांचा वध एकट्याने केला दंडकारण्यामध्ये, इथे नाशिकच्या जवळ. ते राम अद्भुत आहेत. तो मनुष्य इतका सुंदर आहे दिसायला, त्याच्या इतका सुंदर कोणी नाही, आणि त्याच्यापेक्षा सुंदर त्याची भार्या आहे. त्या भार्येला म्हणजे सीतेला, हे रावणा तुझ्यासारखा योग्य पती दुसरा मिळणारच नाही. तू जा आणि त्या रावणाला तिने सांगितलं की जा आणि त्या सुंदर स्त्रीचं अपहरण कर. तुझ्याकडे तुझ्या जितक्या स्त्रिया आहेत त्यामधली कुठली स्त्री तिच्या इतकी सुंदर नाही, तिच्या नखाची सुद्धा त्याला सर येत नाही, आणि ती तुला उपभोग करण्यासारखी आहेस, कारण तू एवढा मोठा राक्षस राजा आहेस. अशा प्रकारे शूर्पणखेने सांगितल्यानंतर रावणाने प्लॅन केला आणि त्यांनी सीतेचं अपहरण केलं. सीतेचं अपहरण केल्यानंतर सीतेला अशोक वाटिका त्या वनामध्ये रावणाने ठेवलं. आणि रावणाचा जो स्वभाव आहे, हा आमचे गुरु सांगतात की रावणाने सीतेचं हरण करणे म्हणजे नेमकं काय. सीता ही भगवंतांची नित्य अर्धांगिनी आहे. सीता माता ही भगवंतांची लक्ष्मी स्वरूप आहे. सीता माता हे भगवंतांची आल्हादिनी शक्ती आहे. आपण ऐकलं की आपल्याला रामकथेतून आल्हाद मिळतो. मेघांकडून जसा तृषार्थ किंवा अतिशय तहानलेल्या तापलेल्या व्यक्तीला पाण्याचं अमृताप्रमाणे आस्वादन मिळतं, आल्हाद मिळतो, ती आल्हाद देणारी शक्ती जीवनामध्ये कोण आहे? ती शक्ती श्रीमती सीतामाई आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला आल्हाद मिळतोय, थोडा बहुत जरी असेल, तो त्या सीतामाईच्या कृपेचा एक छोटासा कृपा प्रसादाचा रिफ्लेक्शनला काय म्हणतो, एक प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब, त्या प्रतिबिंबाने सुद्धा आपण हरखून जातो. तर ती खरी सीतामाई किती आल्हाददायक असेल. तिचा आशीर्वाद म्हणजे भक्ती आहे. श्रीरामांना प्राप्त करायचं असेल तर भगवंतांची कृपा प्राप्त करायची असेल तर भगवंतांच्या शक्तीकडूनच ती प्राप्त होते, आणि त्याच्या शक्ती स्वरूपाची आहे ती सीता माता आहे. तर सीता मातेला म्हणजे भगवंतांच्या शक्तीला, जे शक्तिमान भगवंत आहेत त्या शक्तीला भगवंतांपासून दूर ओढणे आणि स्वतःसाठी तिचा उपभोग करणे, याला रावणाची मनोवृत्ती म्हणतात. रावणाच्या मनोवृत्तीचे लोक काय करतात, भगवंतांकडनं जी सुख सुविधा आहे ती सगळी ओढून घेतात, प्राप्त करतात. आपण ज्या प्राणवायूचं श्वासामध्ये ग्रहण करतोय, तो प्राणवायू कोणी निर्माण केलाय? आता जर का प्राणवायू नसेल तर आपण तडफडून मरू. भोपाळमध्ये गॅस दुर्घटना झाली होती, सगळा विषारी वायू होता. त्यावेळी प्राणवायू नाही मिळाल्यामुळे कित्येक लोक मेले. प्राणवायू वाचून एक क्षण सुद्धा आपण आल्हाददायक स्थितीमध्ये बसू शकत नाही. त्या प्राणवायूचे स्रोत भगवान श्रीराम. प्राणवायूला जर का आपल्यापासून दूर केलं तर आपण जगू नाही शकत. त्याचप्रमाणे आपण जर का भगवंतांची शक्ती ही उपभोगायचा प्रयत्न केला तर ते आपल्या आध्यात्मिक वृत्तीप्रमाणे आहे. तर रावण हेच दाखवतो. रावण हे कॅरेक्टर जे आहे ना, ते आपण भगवंतांची शक्ती, आपल्याला भगवंतांनी शक्ती दिली आहे. प्राणवायू ही शक्ती आहे, त्यामुळे आपले प्राण टिकून आहे. अन्न ही शक्ती आहे, त्यामुळे अन्नात भवती भूतानी, आपण सगळे अन्न खाऊन जगतो. अन्न ही शक्ती भगवंतांनी प्रकट केलेली आहे. आपण अन्न तयार करू शकतो का स्वतः? भूमीमधून बीज रोवल्यामुळे आणि त्याची मशागत करून त्याला खत पाणी घातल्यामुळे त्यातून उत्पत्ती होते. बीजातून नवीन झाड उत्पन्न होतं किंवा नवीन रोप उत्पन्न होतं, त्यातून नवीन अन्न उत्पन्न होतं. आपण जे बीज रोवतो ते सुद्धा आपण तयार नाही करू शकत. आपण जे पाणी टाकतो तेही आपण तयार नाही करू शकत. त्या बीजाला जे काही लागतं, ऊन, वारा, पाऊस, एक कुठलीही गोष्ट आपण तयार करत नाही. फक्त आपण बीज रोवतो आणि आपण ते फळं घेतो. हे सगळ्या शक्ती आपण फक्त आपल्यासाठी वापरल्या, स्वार्थासाठी वापरल्या, तर आपण रावण प्रवृत्तीचे आहोत. आपण आपल्या भोगासाठीच सर्व काही वापरत असू तर आपण सुद्धा रावणासारखं जीवन जगतो.
परंतु रावणाच्या विरुद्ध जीवन बघितलं तर आपण हनुमंतांचं आहे. हनुमंतांचं जीवन काय आहे? राम आणि सीता यांना परत एकत्र आणणे, शक्तिमान आणि शक्ती यांना परत एकत्र आणणे, सेवा करणे, सेवाभाव, हे हनुमान हे सेवा भावनेचं प्रतीक. तर आपण भगवंतांची शक्ती जी काही आहे, प्राणवायू शक्ती आहे, अन्न शक्ती आहे, आपल्याला दिलेली बुद्धी बुद्धिमतामस्मी, भगवंत म्हणतात बुद्धिमानाची बुद्धी मी आहे, म्हणजे आपली बुद्धी भगवंतांनी दिली. आपल्यामध्ये बलवतामच्या अहम, आपल्यामध्ये जे बळ आहे ते बळ सुद्धा भगवंतांपासून आहे. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी भगवंतांपासून घेतोय, पण आपण ते बळ इतरांचं शोषण करण्यासाठी वापरत असू तर आपण रावण प्रवृत्ती, आपण ती सर्व शक्ती आपल्या स्वार्थासाठी, आपल्या इंद्रियांच्या उपभोगासाठी वापरत असू. रावणाला काय पाहिजे होतं? रामाच्या सीतेचा उपभोग करायचा होता त्याला. तुम्हाला माहितीये का सीतेवर तो बलात्कारपूर्वक उपभोग का करू शकला नाही? बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो आजकाल की सीता काय एवढी काय शक्तिशाली आहे का, असा समज असतो. रावणाने, काही लोक म्हणतात रावण किती चांगला होता, त्यांनी सीतेचा उपभोग केला नाही. त्याच्याकडे असून सुद्धा त्याला पळवून तिला घेऊन जाऊन सुद्धा तिचा उपभोग तो करू शकला नाही. का नाही केला त्यांनी? कारण तो फार चांगला होता. ऐकलंय का तुम्ही हे? कारण तो इतका चांगला मनाने होता. असं रावण कथा पण लोक करतात. रामकथा जशी होते तशी रावणाचं गुणगान करणारी कथा पण लोक करतात, आसुरी लोक. परंतु रावणाला असा शाप होता एका अप्सरेपासून, ब्रह्मा नावाची अप्सरा. तो तिच्यावर बलात्कारपूर्वक तिचा उपभोग घेण्यासाठी जेव्हा गेला तेव्हा त्याला एक शाप त्यावेळी मिळाला की तू यापुढे कुठल्याही स्त्रीला बलपूर्वक उपभोगायचा प्रयत्न केलास तर तत्क्षणी तुझा मृत्यू होईल. या शापामुळे रावण सीतेवर बलपूर्वक उपभोग करू शकत नव्हता, म्हणून तो थांबला होता. म्हणून तो सारखा जाऊन तिला प्रपोज करायचा की हे भुवन सुंदरी, हे उत्तम चारित्र्यवान गुणसंपन्न इतकी मधुर दिसणारी स्त्री, मी या आत्ताच्या सर्व ब्रह्मांडावरचा राज्य करणारा महान राक्षस आहे, तू माझी पत्नी हो, मी तुला काही कमी पडू देणार नाही, तुझ्यासाठी ही सर्व संपत्ती आहे, मी तुझ्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करीन, सर्व गोष्टी तुझ्या चरणाशी असतील. अशा प्रकारे तो तिला प्रपोज करायचा वारंवार. त्यावेळी सीता अतिशय क्रोधाने म्हणायची, तू एक कुत्रा आहेस. रामासमोर रामाची ही कृपा आहे की तुझी आतापर्यंत हत्या झाली नाही. ते श्रीराम जेव्हा मला सोडवायला येतील तेव्हा ते तुला उभा चिरतील, श्रीरामच माझी मुक्तता करतील. असं ती पतिव्रता, सर्व पतिव्रता स्त्रींची सर्वात, ज्यांच्यापासून पातिव्रत्य धर्माचा उद्गम होतो अशी सीता माता ही त्या रावणाला अशी धुडकावून लावायची. आणि सीतेच्याच वरदानामुळे हनुमान देखील त्यांच्या शेपटीला जेव्हा आग लावण्यात आली तेव्हा ती आग त्यांचं काही वाकडं करू शकली नाही. खरं तर ती आग, हनुमान म्हणतात की ती आग जणू काही मला अतिशय आल्हाददायक थंड असा अनुभव देते. ही प्रार्थना अग्निदेवाला सीतामाईने केली होती, त्यामुळे हनुमानाला ती आग काही करू शकली नाही, पण ती लंका पूर्ण जळून खाक झाली. हनुमंतांना असंही म्हणतात की हनुमान हे बुद्धिमत्तेचं साक्षात रूप आहे. तर रावण हा, सीतामाता म्हणते तू कुत्रा आहेस, कारण त्याचं एवढं अधःपतन झालंय की तो भगवंतांची कृपा, भगवंतांची शक्ती स्वतः उपभोगतो. पण हनुमान जे ते बुद्धिमतां वरिष्ठम, इथे शास्त्रामध्ये हा श्लोक येतो, मनोजम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. ज्यांची गती ही मनाच्या गतीप्रमाणे, हनुमानांची गती एवढी आहे, आपलं मन आत्ता इथे तर आत्ता अमेरिकेत जाऊ शकतो, एवढे गतिमान हे हनुमान आहेत. मनोजवम म्हणजे मनाच्या गतीने जाणणार.
मारुत तुल्य वेगम, वायूच्या समान वेगाने जाणारे. वायू ज्या वेगाने, वायूचा वेग एवढा प्रचंड असतो की मोठमोठ्या समुद्राच्या लाटा सुद्धा त्याच्यामध्ये तयार करण्याची शक्ती असते, ती सर्व काही बुडवून टाकू शकते. तर बुद्धी जितेंद्रियम, परम जितेंद्रिय म्हणजे इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण असणारे, आणि वातात्मजम म्हणजे पवनपुत्र, वानरांचे प्रमुख हे रामदूत. तुम्ही बुद्धिमता वरिष्ठम, बुद्धिमानांमध्ये सर्वात बुद्धिमान हे हनुमंत आहेत. तर याच्या काही लीला रामायणामध्ये येतात. जसं हनुमान जेव्हा समुद्र उल्लंघन करतात, समुद्रावरून उडून जातात. किती वेळ आहे प्रभूजी? एक 5 मिनिट, 5-10 मिनिट. हनुमंत जेव्हा वायूच्या वेगाने समुद्रावरून उडून जात असतात, तेव्हा त्यांची परीक्षा करण्यासाठी देवी देवता एका नागांची जी आई आहे, सर्व नागांची आई, त्या नागांच्या आईला सुरसा नावाची असते, तिला पाचारण करतात की तू हनुमानाला थांबव. तर जेव्हा व्यक्ती भगवंतांच्या सेवेसाठी उद्यत होतो, मी आता भगवंतांची सेवा करणार असा निर्धार करून तो शक्तिशाली सेवा करायला जातो, तेव्हा देवी देवता सुद्धा त्याची परीक्षा घेतात. का? कारण तो आता जन्ममृत्यूच्या पलीकडे, इंद्रलोकाच्याही पलीकडे असलेल्या वैकुंठ लोकामध्ये नित्य स्वरूपाला प्राप्त करणार आहे. तर देवी देवतांचं हे कार्य असतं की त्या असंच अशुद्ध असलेल्या कामुक, लोभी, मोहित होणाऱ्या, क्रोधित होणाऱ्या व्यक्तीला जाऊ द्यायचं नाही भगवत धामात. कारण भगवत धामात, वैकुंठामध्ये कुठलाही त्रास नाहीये. त्रास सगळा इथे. हा सगळा त्रास इथे का बरं आहे? कारण इथे भगवंतांना सोडून काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सराच्या मागे पळण्याची आपल्याला सवय. आपण भगवत भक्ती फार काही करायची इच्छा होत नाही, आपल्याला कामाच्या मागे, लोभाच्या मागे पळायची इच्छा मात्र जोरदार होते. त्यामुळे इथे त्रास आहे. कारण काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे सगळी नरकाची द्वार आहेत. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मना. नरकाला जाण्याचे 3 दार आहेत, भगवंत गीतेत म्हणतात. काम, क्रोध तथा लोभ. काम, क्रोध आणि लोभ. तस्माद एतत् त्रयं त्यजेत. या तिन्हीचा त्याग मनुष्याने केला पाहिजे. तर आपण हा त्याग करू नाही शकत, म्हणून आपण भगवत भक्ती प्राप्त नाही करू शकत. पण हा त्याग करण्याचा निर्धार करून आपण भगवत सेवा करू लागलो, ज्या क्षणी आपण भगवत सेवेमध्ये आपल्याला युक्त करण्यासाठी प्रयत्न करतो, त्या क्षणी आपल्या जीवनामध्ये अजून भयंकर परीक्षा यायला लागतात. विश्वामित्रांची परीक्षा झाली, अप्सरा पाठवली इंद्राने. तसंच हनुमंतांची परीक्षा घेण्यासाठी, त्यांच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेण्यासाठी सुरसा ही नागांची आई ही देवतांनी पाठवली. तर सुरसा समुद्रातून अशी प्रचंड मुख आ करून उत्पन्न झाली. हनुमानजी असे चालले होते समुद्र मार्गावरून, आणि मध्येच वाटेत असं मोठं आ करून एक काहीतरी त्यांना दिसलं. त्यांना लक्षात आलं ही मोठी राक्षसी आहे. तिचं वर्णन केलं जातं, तिचं मुख जे आहे ते असं, त्या मुखाचा विस्तार 1 योजन एवढा होता. 1 योजन किती असतं? 8 मैल. 8 मैल म्हणजे जवळपास 13.5 किलोमीटर. 13.5 किलोमीटर म्हणजे केवढा असेल? त्या समुद्रातून तिने एवढा मोठा आ केला हनुमंतांना गिळण्यासाठी. हनुमंतांनी पाहिलं, हनुमंतांची पण अचाट असं सामर्थ्य, अशी भयंकर शक्ती आहे. त्यांनी सुद्धा ते योगामध्ये सुद्धा ते खूप श्रेष्ठ आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे अनिमा, लघिमा, प्राप्ती आदी शक्ती आहे. त्यामध्ये सर्वात मोठं होण्याची, स्वतःला मोठं करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे. तर त्या शक्तीने त्यांनी स्वतःचं जे रूप आहे ते 16 पट केलं. म्हणजे 1 योजन तोंड, हनुमान त्याच्या पुढे 16 योजन. 16 गुणिले 13.5 किलोमीटर म्हणजे किती झालं? 16 160, 160, 16 त्रिक 48, तर 250-250 किलोमीटर म्हणा. 250 किलोमीटर म्हणजे इथून किती? इथून 250 किलोमीटर वर कुठली सिटी आहे? म्हणजे मुंबईला परत जाऊन यायला आल्यासारखं. म्हणजे अर्धच झालं, मुंबई म्हणजे अर्धच झालं. एवढं उंच रूप हनुमानाने प्रकट केलं. पहिल्यांदा दुप्पट केलं, मग सुरसानी 16 पट केलं, मग हनुमंतानी परत आपलं रूप एकदम छोटं केलं.
अंगुष्ठ मात्र केले एवढंच, आणि ते सुरसाच्या मुखात जाऊन परत आले. तर सुरसा म्हणत होती की ब्रह्मदेवांचं मला वरदान आहे की मी कुणालाही गिळून टाकू शकतो. तर हनुमंत म्हणाले बाहेर येऊन, हे माते, तू मला गिळंकृत केलं, मी तुझ्या मुखामध्ये जाऊन परत आलो. एवढंच असल्यामुळे ते त्या मुखातून परत आले जाऊन. तर सुरसा इतकी प्रसन्न झाली, बाळा तुला माझे वरदान आहेत, तू जा, तुझं कल्याण हो, असं म्हणून तिने त्याला जाऊ दिले. म्हणजे अशा प्रकारे हनुमंताने, असं म्हणतात ब्रह्मचार्याने, सगळ्या मातांचं वरदान घेतलं पाहिजे. हनुमंत दाखवतात की सर्व मातांचं वरदान मिळाल्यावरच व्यक्ती आपल्या सेवेमध्ये सफल होऊ शकतो. तर अशा प्रकारे सुरसा ही, तसं पाहायला गेलं तर आपल्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असतं, म्हणजे स्पर्धा करणे इतरांबरोबर, विशेष करून दुसऱ्याला हरवणे, पराजित करणे, किंवा आपला गर्व वाढेल, मिथ्या अहंकार वाढेल, अशा प्रकारे आपण प्रयत्न करत असतो. आपल्या शाळांमध्ये आपल्याला हे शिकवलं जातं ना, पहिला नंबर कसा येईल, मी पहिला होणार. मी समजा परीक्षेत, लेखी परीक्षेत पहिला नाही आलो, तोंडी परीक्षेत येईल. मी जर का परीक्षेत त्या पहिला नाही आलो तर पळण्याच्या, धावण्याच्या याच्यात, पण पहिला कुठंतरी आलो पाहिजे. अशी आपल्याला कॉम्पिटिशन असते, आणि त्यामुळे इतरांना खाली ओढण्याचा पण स्वभाव असतो. तर शाळेमध्ये ठीक आहे मार्क मिळवण्यापुरतं, पण जेव्हा आपण समाजामध्ये इतरांना सहाय्य करण्यापेक्षा इतरांशी कॉम्पिटिशन करून इतरांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते आपल्यासाठी चांगलं नाही. तर ही सुरसा जी आहे ते त्याचं प्रतीक आहे. तर आपण हनुमानजींकडनं हे शिकलं पाहिजे की आपण इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा विनम्रपणे आपण भगवंतांच्या सेवेत लागलं पाहिजे नियमित. हा माझ्यापेक्षा किती पैसे कमावणारा झाला, त्याच्याकडे आज गाडी आली, माझ्याकडे गाडी नाही, त्याच्याकडे आज बंगला झाला, माझ्याकडे बंगला नाही, त्याच्याकडे आज एवढ्या त्या स्त्रीकडे साड्या आल्या, साड्या घालून कशी छान मिरवती बघा, तुम्ही मला एक साडी घेऊन देत नाही. नाही तर पुरुष म्हणणार की बघा ही माझी पत्नी माझी सेवाच करत नाही, ती बघ किती चांगलं चांगलं खाऊ घालते घरामध्ये, तू बघ. हे जे कॉम्पिटिशन आहे याच्यामुळे दुःख प्राप्त होत. परंतु हनुमंत जे आहे ते आपल्याला शिकवतात की आपण विनम्र राहिलं पाहिजे. मोठमोठ्या भगवंतांच्या शक्ती पुढे आपण फारच क्षुल्लक आहे. हनुमंत एवढी शक्ती धारण करू शकतात, समुद्र उल्लंघन जाऊ शकतात, एवढ्या योजना आपल्या शरीराचा विस्तार करू शकतात. एवढे मोठे असून सुद्धा त्या सुरसापुढे त्यांनी आपलं एवढंसं रूप प्रकट केलं. त्यांना काय म्हणायचंय, तू जिंकली, मी सेवेला निघतो, मला हारणे जिंकणे याच्याशी काही माझा संबंध नाही, मला भगवंतांची सेवा करायची, अशी भावना भक्ताची असली पाहिजे. ही योग्य भावना. त्यामुळे भक्त हा आपला व्यर्थ वेळ कॉम्पिटिशन करण्यात घालवत नाही, आपली उगीच श्रीमंती वाढवण्यात घालवत नाही. आपल्या पोटा पाण्याला गरजेला जेवढं पुरेल तेवढं तो कमवतो, त्याच्यामध्ये संतुष्ट राहतो, अल्पसंतुष्ट राहतो, जे आहे त्याच्यात समाधानी राहतो, आणि आपलं सर्व वेळ हा भगवत भक्तीमध्ये, अनन्य सेवेमध्ये घालवतो. अशा प्रकारे हनुमंतांनी जी बुद्धिमत्ता प्रदर्शित केली. अजून एक गोष्ट सांगतो, थांबूया मग. पुढे जातात तर सिंहिका नावाची अजून एक राक्षसी प्रकट होती. ती सिंहिका सुद्धा आपलं प्रचंड रूप धारण करून हनुमंतांना रस्त्यामध्ये उभी राहते. तर ती ही सिंहिका जी आहे तिच्याकडे एक अद्भुत शक्ती आहे. पहिल्यांदा सिंहिका काय करते तर तिला पण वरदान असतं. ती कुणाची सावली पकडून त्या व्यक्तीला नियंत्रित करू शकते. आता इथं तुमची सावली पडलेली असेल, पण त्या सावलीला ती पकडते आणि तुम्हाला नियंत्रित करते. तर हनुमंत जेव्हा वायुवेगाने जात असतात, अचानकच ब्रेक लागतो, अचानकच थांबतात. त्यांना कळत नाही अरे काय झालं, मी पुढे का जात नाहीये. पाहतात आजूबाजूला, जोर लावतात, पुढेच जात नाही. खाली बघतात तर ही सिंहिका आहे आणि तिने सावलीला पकडलेलं आहे. तर ते मग परत खाली येतात आणि त्या सिंहिकेला ती परत आपलं रूप वाढवते. तिला ती पूर्ण तिचा विध्वंस कर, तिचं शरीर फाडून पूर्ण तिचे तुकडे तुकडे करून समुद्रात फेकून देतात आणि परत निघतात. तर आता या दोन्ही ज्या राक्षसी होत्या त्या दोन्ही बाबत वेगवेगळा अप्रोच हनुमंतांनी घेतला. ही त्यांची बुद्धिमत्ता आहे. आधीच्या राक्षसीला त्यांनी मारलं नाही,
आधीच्या राक्षसीचा आशीर्वाद घेतला, दुसऱ्या राक्षसीला त्यांनी मारलं. तर ही दुसरी राक्षसी ही कशाचं स्वरूप आहे हे शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलंय की ही सिंहिका जी आहे ही दुसऱ्याची असूया करण्याचं स्वरूप आहे. दुसऱ्याचा म्हणजे आपण म्हणतो ना तू मत्सर करणे. तर मत्सर करणे म्हणजे काय, विशेष करून आपल्यापेक्षा गुणसंपन्न व्यक्तीचा आपण मत्सर करतो. एखाद्याकडे चांगले गुण असले की त्याला आपण खाली कसं ओढणार ह्याच्याकडे आपलं लक्ष असतं. आसुरी प्रवृत्ती, हा खाली आला पाहिजे असं आपल्या मनात येतं. हा फार वरवर चाललाय, हा फार श्रीमंत व्हायला लागलाय. असूया असेल तर आपल्याला काय वाटतं, हा याच्या जीवनात असं काही व्हावं ना की याची श्रीमंती संपून जावी, रोग व्हावायला काहीतरी, असं काहीतरी आपल्याला विक्षिप्त वाटतं. तर या प्रवृत्ती ज्या आहेत त्याला असूया म्हणतात. आणि ही सिंहिका जी आहे ही असूयेचं स्वरूप आहे. तर सिंहिकामुळे काय झालं, हनुमंत वरून उडत होते, त्यांना खाली यावं लागलं. हनुमंत आले खाली. तर हे असं खाली ओढण्याची प्रवृत्ती असूया हे सिंहिका एक स्वरूप आहे. दुसरं एक सिंहिकेचं म्हणजे ह्याचं स्वरूप दोष पाहणे. दुसऱ्यामध्ये 1000 गुण आहेत पण एक 4 दुर्गुण असतील तर त्या व्यक्तीच्या दुर्गुणांकडेच लक्ष ठेवणे आणि त्या दुर्गुणांचंच वर्णन करणे, सगळीकडे त्या दुर्गुणांचा प्रसार करणे, दोष दृष्टी ठेवणे. तर श्रील प्रभुपाद एक उदाहरण देतात, जसं चंद्र आहे, चंद्रावर सुद्धा डाग आहे. चंद्राचं शीतल चांदणं, एवढं सुंदर प्रकाश चंद्राचा पौर्णिमेला इतका आल्हाददायक असतो. एखाद्या सुंदर स्त्रीच्या मुखाला चंद्राची उपमा देतात, पण त्याच्यावर पण डाग असतात. मग एखादी व्यक्ती चंद्राकडे बघून काय म्हणणार, हे डाग आहे त्याच्यावर. एखादी व्यक्ती काय म्हणणार, आहा काय छान चंद्रमा, किती सुंदर शीतल, काय आल्हाददायक वाटतं बघून त्याच्याकडे, असं म्हणतात. तर दोष पाहणाऱ्या प्रवृत्तीची ही घाण मनोवृत्ती असते की जशी माशी जी फक्त घाणीवर बसते, माशी जिथे शरीरावर पू रक्त असं झालेला जखम असेल तिथे घोंगावते. माशी ही मेलेल्या प्राण्याच्या शरीरावर घोंगावते. परंतु हंस जो असतो तो निर्मळ पाण्यामध्ये राहतो, तो नेहमी निर्मळ अस्तित्वात राहतो. तो दूध आणि पाणी एकत्र केलं तर हंस हे दूध फक्त ग्रहण करतो आणि पाणी सोडून देतो. त्याचप्रमाणे सत्पुरुष जे असतात ते दोषांना सोडून देतात, सद्गुणांनाच पाहतात आणि सद्गुणांची वृद्धी होण्यासाठी त्याचा गुणगौरव करतात. दोष सारखे म्हणत नाहीत. हे आपल्याला अनुभव असेल, सारखं किचकिच डोक्याशी करणारे लोक आपल्याला त्रासदायक ठरतात. आपलं सगळं मूड घालवतात, आपली सगळी सेवा करण्याची प्रेमाची मनोवृत्ती घालवतात. तुमच्या मागे सारखं दोष पाहणारा व्यक्ती टाकला तर तुम्हाला सुचत नाही काम करायला, तुम्ही जे करू शकता तेही करू शकत नाही. तशी ती प्रवृत्ती आपल्यामध्ये असेल तर ती दुसऱ्याला त्रासदायक असते. म्हणून सारखं एखाद्यामध्ये दोष काढणे ही मनोवृत्ती, हे सिंहिका हे त्याचं प्रतीक आहे. तर त्यामुळे ती जेव्हा सावली पकडून त्या व्यक्तीला खाली ओढते, ह्याचा अर्थ ती दोष दाखवते आणि दोषामध्येच पकडून ठेवते व्यक्तीला, त्याचे दोषच प्रसारित करते सगळीकडे. त्याची निंदा करून ती समाजामध्ये त्याचा अपमान पण करते आणि त्याच्या विरुद्ध एक राजकारण पण तयार करते, उभं करते. तर अशा ठिकाणी भगवत भक्त जे असतात अशा मनोवृत्तीला, अशा मिथ्या अहंकाराला पूर्ण फाडून फेकून देतात. आपल्यामध्ये जर ते असेल ते फाडून तुकडे करून, हृदयामधली ती जर का सिंहिका आपल्या हृदयात असेल तर तिला फेकून देतात. म्हणून भगवत भक्त हे सतत भगवंतांचं आणि भक्तांचं गुणगौरव करण्यात आपलं जीवन व्यतीत करतात. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. वैष्णवांना किंवा विष्णू भक्त, हनुमानजी वैष्णव आहेत कारण राम विष्णू यांचे ते भक्त आहेत. तर त्यांनी आपल्याला दाखवलेले खरी बुद्धिमत्ता कशात आहे. खरी बुद्धिमत्ता दुसऱ्याला खाली ओढण्यात नाही, खरी बुद्धिमत्ता स्पर्धा करण्यात नाही, खरी बुद्धिमत्ता मिथ्या अहंकाराच्या जाळ्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सराच्या मागे जाण्यात नाहीये. खरी बुद्धिमत्ता ही, रावणही बुद्धिमान होता पण त्याला खरी बुद्धिमत्ता म्हणत नाहीत. रावण सीतेला रामापासून दूर करतो, रामांच्या संपत्तीला, कृपेला दूर करून त्याचा
अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या स्वतःच्या इंद्रियासाठी भोग करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हनुमान जे आहेत ते राम आणि सीतेला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. ते गुणगौरव करण्याचा प्रयत्न करतात. ते भक्तीमध्ये भक्तांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते उच्च कोटीचे महान वैष्णव आहेत आणि ते वांछाकल्पतरू म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. कृपा सिंधू भेवच, ते कृपा करतात, कृपाळू आहेत. कृपा सिंधू म्हणजे कृपेचा सागर आहे. पतितानाम पावनेभ्यो, पतित व्यक्तीला पावन करणारे, शुद्ध पवित्र करणारे. आपल्याला प्रश्न असतो, मी पवित्र कसा होणार, माझे विचार घाण आहेत, माझं आचरण खराब आहे, माझ्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहेत, ते जात नाहीत, मी काय करू? तर आपण हनुमानासारख्या शुद्ध भक्तांची शरणागती घेतली पाहिजे. त्यांच्याकडनं खरी बुद्धिमत्ता काय त्याचं श्रवण केलं पाहिजे, रामकथा श्रवण केली पाहिजे. त्याच्याने काय होईल? पतिताना पावनेभ्यो, आपण पण पतित असू तरी सुद्धा आपण पावन होऊन जाऊ. वैष्णवेभ्यो नमो नमः, अशा वैष्णवांना आपण नमस्कार केला पाहिजे. हरे कृष्ण. हनुमान जी की जय. राम सीता लक्ष्मण हनुमान जी की जय. समस्त भक्तवृंद की जय. शिल प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. छान शांतपणे तुम्ही सर्वांनी एक कथा ऐकली. हनुमानजीचा सगळ्यांना आपल्याला नक्कीच आशीर्वाद मिळेल. नुसता नमस्कार करून चमत्कार, याच्यापेक्षा श्रवणातून आपल्या हृदयामध्ये होणारे चमत्कार जास्त महत्वाचे. हरे कृष्ण.